सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो आमच्या शूट सिक्रेट्स या चॅनलवर. तुम्ही आम्हाला धन्यवाद. तुमचा मौल्यवान वेळ इथे देता आहात. कारण मला माहिती आहे तुम्ही किती टाईमला धरून चालता. कारण मी तुमच्याबरोबर वर्कआउट केलेलं आहे आणि इट वॉज अमेझिंग टू डू वर्कआउट विथ यू बिकॉज तुमचा स्टाईल ऑफ वर्कआउट जो आहे म्हणजे हा मला दुसऱ्या ट्रेनरपेक्षा किंवा ती जी समजवण्याची पद्धत आहे तुमची एक एक प्रत्येक मसल किंवा लेग्स रिलेटेड काही असेल, शोल्डर रिलेटेड काही असेल, ते इतकी मला त्यावेळेस ती आवडली आणि मला डोक्यात होतंच की अ, एका वेडिंग फोटोग्राफरला किंवा एका फोटोग्राफरला फिटनेसची किती गरज असते. कारण मी फील्डवर असतो, 10-10, 12-12 तास असतो. कधी-कधी 12 तासाच्या वरती पण आम्हाला काम करावं लागतं. कधी-कधी आम्ही घरी आल्यावर म्हणजे हे सीझनच्या दरम्यान सांगतोय तुम्हाला मी. घरी आल्यानंतर देखील आम्हाला काम करावं लागतं. सो अशा काही सिनारिओजमध्ये फोटोग्राफर हा पूर्ण थकून जातो. कारण त्याचं तो फिजिकली आणि मेंटली दोन्ही पद्धतीने काम करत असतो. सो तुमच्याकडे बघून मला म्हणजे आता तुमची एनर्जी मी बघितलेलीच आहे. मला माहिती आहे की तुम्ही कसे दिवसभर तुम्ही एनर्जी कशी तुमची साठवून ठेवता. सो आमचं खरंच एक मोठं भाग्य आहे की तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि हेच जे रेकॉर्डिंग आहे आम्ही YouTubeला पण देणार आहोत पुढे. YouTubeसाठी पण आम्ही ते रेकॉर्ड करतोय. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नंतर पोहोचेल, हीच आमची अपेक्षा असते. सो येस, सर, नक्कीच. मी आता तुमचं ऑलरेडी 2 मिनिटं घेतलेली आहेत. 11 वाजून 2 मिनिटं येस, झाली. आता येस. मी अभय सरांना सांगेन की विचारीन म्हणजे, की आमच्या लोकांना इथे कळू दे, आमचे जे फोटोग्राफर मित्र आलेले आहेत, त्यांना कळू दे की अभय पाटील हे मूळचे कुठले आणि कसे ते फिटनेसमध्ये आले. ओव्हर टू यू सर. अ, नमस्कार, माझं नाव अभय पाटील. मी गेले 11 वर्ष झाले या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहे आणि माझं बेसिक फार्मसी झालेलं आहे. पण मला आवड असल्यामुळे मी फिटनेस लाईनमध्ये आलेलो आहे. माझे फिटनेस रिलेटेड बरेच कोर्सेस झालेले आहेत. SSM कोर्स आहे, K11 आहे, न्यूट्रिशन रिलेटेड बरेच कोर्सेस झालेले आहेत. अ, असं बरंच काही मी एक्सप्लेन करत बसणार नाही. तुमचे क्वेश्चन मला पहिले क्वेश्चनचे मला आन्सर द्यायचे. तुमचे जेही काही डाऊट असतील ते तुमचे क्लिअर करायचे आहेत. फिटनेसवरती बोलेल तेवढे आपल्याला कमीच आहे. मी प्रॉपर ॲक्चुअली सांगली सांगली साइडचा आहे. मी आता सध्या गावीच आलेलो आहे इकडे. आणि तुमचे जे क्वेश्चन आहेत हे मला आता घ्यायला खूप आवडतील. तर जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा, की तुम्हाला जेवढे क्वेश्चन असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. कारण मी माझ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे, की फिटनेसवरती जे बोलेल तेवढे कमी आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कॅमेराबद्दल पूर्ण माहिती आहे आणि काही गोष्टी त्यातल्या माहीत नसतील, तर तुम्ही ते YouTubeवरती किंवा जे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडे जाऊन त्याची माहिती करून घेता. त्याच पद्धतीने आत्ता असं समजा, की त्यातल्या फिटनेस रिलेटेड तुम्हाला अशा काही गोष्टी माहीत नाहीयेत आणि त्या गोष्टी तुम्ही मला विचारा. कारण मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करत राहणार आहे. पण मला जास्त आवडेल, की तुम्ही तुमचे जे क्वेश्चन आहेत ते विचारेल, तेवढे मी तुम्हाला त्याचे आन्सर देत जाईल. ओके. सो सर, इथे काही मी 3 पॉइंट्स काढलेले ॲक्चुअली. माझे जास्त प्रश्न नाहीयेत. कारण बरेच येस, फोटो आता जे बरीच मंडळी आपल्याला जॉइन झालेली आहेत त्यांचे मे बी काही वेगळे हेल्थ क्वेशन्स असतील. पण येस. टू स्टार्ट द टॉपिक विथ माझ्याकडे एक क्वेश्चन असा आहे की सर्वप्रथम मी फोटोग्राफरच्या डाएट किंवा एक नॉर्मल माणसाच्या डाएटकडे येईन आणि त्यातनं मग हं, तुम्ही हं, मला हं. फोटोग्राफर्सचं डाएट तुम्ही मला एक्सप्लेन करा. आता इथे हं, हं. तुम्हाला तर मी मगाशी सिनारिओ सांगितला की साधारण 12 तास हा आमचा वर्किंग टाइम असतो, ऑन फील्ड असतो आम्ही. हं. तर यावेळेस खाण्याचे फार मोठे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे जे काही डाएट आपल्याला, कारण कसं असतं सीझनमध्ये 4 महिने, 3 महिने हा आपण कंटिन्यूअस बाहेर असतो. फोटोग्राफर कंटिन्यूअस बाहेर असतो. टिपिकली वेडिंग फोटोग्राफर. तर येस. अशा वेळेस तुम्ही डाएट काय सजेस्ट कराल? म्हणजे जी लोकं जास्त बाहेर आहेत, ऑन फील्ड आहेत आणि हं, त्यांना हं. बऱ्यापैकी बाहेरच त्यांना खायचंय सगळं. म्हणजे त्यांचं जे खाणं होणार आहे ते बाहेरच होणार आहे. सो येस. अशा वेळेस तुम्ही काय सजेस्ट कराल, की कसं डाएट आपलं मेंटेन करायला पाहिजे तिथे?
सगळ्यात महत्वाचं की बरेच लोक ज्यावेळेला जिम जॉईन करतात तर यांचे 2 गोल असतात. एक म्हणजे फॅट लॉस आणि एक म्हणजे मसल गेन करायचं आहे किंवा त्यांचे फिटनेस गोल अचीव्ह करायचे आहेत. आणि सहसा जवळपास 80 ते 85% लोक हे ओबेज असतात. म्हणजे सहसा वजन कमी बरोबर, करायला येतात. बरोबर, बरोबर. त्याच्या मागचं रिझन असं आहे की बऱ्याच प्रकारचे बऱ्याच याच्यामध्ये गोष्टी आहेत. न्यूट्रिशन हा पार्ट खूप मोठा आहे आणि ज्यावेळेला न्यूट्रिशनचा पार्ट येतो, ज्यावेळेला त्यांना वजन कमी करायचं आहे, त्यावेळेला लोकांना हॅलो, हॅलो. सर बोला ना, ऐकू येतंय. हां. अभय सर, मला व्हिडिओ जॉईन करा ना प्लीज. राकेश. येस, राकेश, येस. वन सेकंड. राकेश, तुम्ही जॉईनच आहात. नाही, माझा व्हिडिओ आय थिंक पॉज केला तिकडून अभय सरांनी. हा, मी पॉजच करतो कारण नंतर मग सगळ्यांचे व्हिडिओ चालू झाले ना तर आपल्याला हे नाही मिळत जास्त. इंटरनेट सगळ्यांचं चालू असेल ना तर म्हणजे स्लो होतं थोडक्यात झूम. त्यामुळे तुम्ही तुमचा ओके ऑडिओ चालू ठेवा वाटल्यास, किंवा ऑडिओ पण बंद करा जेणेकरून आवाज तुम्हाला जास्त क्लिअर येईल. ओके सर, ओके, नो हा, आणि प्रॉब्लेम. तुमचे काही प्रश्न असतील ना राकेश तर तुम्ही माईक ऑन करा आणि तुम्ही बोललात तरी चालेल. येस सर, येस येस येस. थँक्यू सर, थँक्यू. येस, थँक्यू. या, कंटिन्यू. ओके. फॅट लॉस म्हटल्यानंतर सर्वात मोठे लोक घाबरून जातात की कारण आता डाएट करावं लागेल. तुम्ही पाहिलं असेल की मार्केटमध्ये आता बऱ्याच प्रकारचे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आलेत की किटो डाएट आलेले आहेत, इंटरमिडिएट फास्टिंग आलेलं आहे. त्यानंतर रुजुता दिवेकर यांचे डाएट आहेत. आता नवीन नवीन प्रकारचे डाएट येतात आणि ज्यावेळेला फॅट लॉसचा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला लोकांच्या पहिला डोक्यामध्ये येतं की आता मला डाएट करावं लागेल. डाएटमध्ये मला आता हे खायचं नाही, ते खायचं नाही. पण मी माझ्या आतापर्यंत जेही मी ट्रान्सफॉर्मेशन केलेले आहेत हे प्रॉपर इंडियन फूड खाऊन तुम्ही ते ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला जर फिटनेस ठेवायचा असेल तर न्यूट्रिशन हा पार्ट त्याच्यामध्ये येतोच. पण तुम्ही तुमचा लॉंग टर्म गोल कसा अचीव्ह करू शकाल याच्यावर तुम्ही जास्त फोकस केलं पाहिजे. आणि ते पण तुम्ही इंडियन फूड खाऊन, सीझनल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स खाऊन तुम्ही कशा पद्धतीने वजन तुमचं मेंटेन ठेवू शकता. आता फोटोग्राफरचा ज्यावेळेला इथं प्रश्न येतो त्यावेळेला यांचं ट्रॅव्हलिंग खूप असतं, बाहेर जातं त्यावेळेला जास्त करून लग्नामध्ये वगैरे लग्न वगैरे असतात, कार्यक्रम असतात. तिथं ते गोड पदार्थ असतील हे सर्व तिथे असल्यामुळे त्यांचा फिटनेसचा इथं नक्कीच प्रश्न येतो. अ, आपण सर्व काही पदार्थ खाऊ शकता. तुमच्या आवडीचे पदार्थ असतील, गोड पदार्थ असतील, जे काही तुम्हाला जंक फूड, फास्ट फूड हेही तुम्ही खाऊ शकता. मी सर्वांना हेच सांगतो. पण सर्वात महत्वाचं त्याचं टायमिंग आणि क्वांटिटी हे खूप महत्वाचे आहे. ओके. आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की आंब्याचा सीझन चालू आहे आणि ज्यावेळेला आंबा हा गोष्ट आहे ह्या सर्वांच्या आवडीचं फ्रुट्स आहे. बरोबर. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमचे डायटिशियन ट्रेनर असे तुम्हाला सजेस्ट करतात की आंबा खाऊ नका, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शुगर असते, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी एक मन मारून तुम्ही असं की खात नाही किंवा नाही बाबा मला आंबा खाल्ला तर माझं वजन वाढणार. पण तुम्ही 2 गोष्टी इथं लक्षात ठेवल्या पाहिजेत की त्याचं टायमिंग आणि क्वांटिटी तुम्ही महत्वाचे आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमच्या आवडीचं फूड तुम्हाला खायचं आहे, फॉर एक्झाम्पल मँगो आहे, तर त्या दिवसाला तुम्हाला काही प्रिकॉशन घ्यावे लागतील. कारण तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला साध्य करता येणार नाही. जर तुम्हाला गोड खायचं आहे, तुमच्या आवडीचे पदार्थ खायचे तर तुम्हाला दिवसभराच्या कॅलरीज तुम्ही कशा पद्धतीने खाताय, कोणत्या पद्धतीच्या कॅलरीज तुम्ही इंटेक करताय, म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट असतील, तुमचे शुगर पदार्थ असतील, ह्याला त्या दिवशी तुम्ही अव्हॉइड केलं पाहिजे जास्तीत जास्त. रात्रीच्या वेळेला तुम्ही हे जे सिंपल कार्ब म्हणजे जसं आंबा वगैरे हा गोड पदार्थ हा रात्रीच्या वेळेला अव्हॉइड केला पाहिजे तुम्ही. दिवसभरामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तुम्ही ठेवली पाहिजे. थोडेसे 1 तास 45 मिनिटं साधारणतः तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. तर तुम्ही तुम्हाला जे आवडते पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊन तुमचं वजन मेंटेन करू शकाल तुम्ही. ओके, ओके. सो आणि बेसिक सॉरी सर, बेसिक हां, येस. नाही बेसिक गोष्ट बेसिक गोष्ट अशी आहे की कोणाचाही डाएट ज्यावेळेला प्लॅन केला जातो त्याच्यामध्ये बेसिक न्यूट्रियंट्स ऍड करून दिल्या जातात. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर याचं योग्य प्रमाण त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीनुसार, त्यांच्या मेडिकल कंडिशन काय आहेत, त्यांच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी काय आहे याच्यावर त्यांचे न्यूट्रिशन प्लॅन करून दिलं जातं पूर्ण. ओके, ओके. आणि या न्यूट्रियंटचं प्रत्येकाचं काम आपल्या शरीरामध्ये वेगवेगळं आहे. पण हे न्यूट्रियंट्स पण आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत की आपल्या शरीरामध्ये कसे जातील. जास्त करून मी फोकस करेन प्रोटीनवरती. कारण इंडियन लोकांचं जे फूड आहे हे कार्बोहायड्रेट फूड आहे जेणेकरून
कार्बोहायड्रेटमुळे आपल्या शरीरावरती फॅट जमा होतात. तर ते भरपूर डीप मध्ये आहे. मी ते पूर्ण एक्सप्लेन करू शकणार नाही, पण जास्त कार्बोहायड्रेटचं प्रमाण झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण होतं. जसं की इंडियन फूडमध्ये आपण सकाळी नाश्त्यामध्ये सहसा आपण पोहे, इडली हे खातो. दुपारी जेवणामध्ये आपण चपाती असेल, भाकरी असेल, राईस असेल, संध्याकाळी पण तेच आपल्या जेवणामध्ये असते. म्हणजे आपण कधी ठरवून असं खात नाही, की दुपारच्या जेवणामध्ये तो कडधान्य असतील किंवा एग्ज असेल, चिकन असेल, फिश असं कधी खात नाही. म्हणजे दुपारी जेवणामध्ये आपण जेवणाच्या वेळेला आपण 2 एग्ज जरी आपण खाल्ले, तर आपण लोक म्हणतात, की मी दुपारी जेवण केलं नाही. ओके. हं. त्याच्या मागचं पण ते पण एक प्रकारचं फूडच आहे. म्हणजे आपली मेंटॅलिटी अशी झालेली आहे, की आपण आपलं इंडियन फूड म्हणजे काय, की चपाती आणि भाजी हे 2 जेवणामध्ये गेलं पाहिजे पूर्ण. ताट भरून जेवण थोडक्यात. हां, ताट भरून. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं तुम्ही ताट भरून म्हटला, की पण प्लेट पण तुम्ही किती आकाराची आहे याच्यावरती असे छोटे-छोटे तुम्ही जर फंडे यूज केले, तर तुम्हाला तुमचं वेट मेंटेन करायला काहीच हरकत नाही. आणि मी शेवटी असं सांगेन, की तुम्ही कोणत्याही डाएटच्या मागे लागू नका. तुम्ही तुमचे इंडियन फूड हे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. एकदा तुमच्या बॉडीला समजल्यानंतर, की मला माझ्या बॉडीला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि मी दिवसभरामध्ये कोणतं फूड खाल्ल्यानंतर माझी बॉडी कशा पद्धतीने रिॲक्ट करते, हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही लाँग टर्मसाठी तुमचा फिटनेस गोल अचीव्ह करू शकता आहे. ओके. व्हेरी वेल सेड. कारण तुम्ही जे म्हटलात ही उदाहरणं करेक्ट आहेत. म्हणजे मी प्रत्येक लग्नात बघत असतो आणि म्हणजे हे असंच असतं. म्हणजे आता मी आणि माझी टीम जेव्हा आम्ही काम करतो, एखाद्या लग्नात आम्हाला लंच ऑफर केलं जातं. त्यावेळेस आम्ही एकतर सकाळी नाश्ता आमचा हेवी असतो. त्यामुळे लंच हा थोडासा आम्ही कमी प्रमाणात तिथे करतो. बरेच वेळा आता तुम्ही जसं म्हणालात, की इंडियन फूड ला बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी तसा ठेवलाय, की पूर्णपणे चपाती भाकरी किंवा चपाती भाजी, भात आणि हे सगळं पंचपक्वान्नच आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ती एक मेंटॅलिटी ठरली आहे लोकांची. तर मित्रांनो, येस. कुठेतरी हा आपल्याला ब्रेक करावा लागेल. जर तुम्हाला जसं सर म्हणाले, की लाँग टर्म आपल्याला फिट राहायचं असेल, तर या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी म्हणजे या पर्टिक्युलर गोलसाठी तुम्हाला या गोष्टी काही अ, अ, आपल्या आत्मसात करणं गरजेचं आहे. जेणेकरून कार्बोहायड्रेटचं प्रमाण, जसं तो एक मोठा विषय आहे, तो आपण कधीतरी नंतर सरांनाच एकदा वाटल्यास बोलूया आणि आपण त्यांच्याकडनं तो एक्सप्लेन करून घेऊया. तर नक्की. हायड्रेटचं प्रमाण कसं कमी करायचं आणि प्रोटीन्स आपले कसे आपल्या डाएटमध्ये वाढवायचे हे आपण बघूया. सर, यातच एक मी प्रश्न ॲड करीन अजून, की बरीच मंडळी पाणी देखील कमी पितात. सो मी येस. असं बघतो, की अख्ख्या लग्नात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तर आपल्याला भरपूर तहान लागते आणि बिसलरीचे छोटे-छोटे बाटल्या असतात. आपण सगळीकडे बघतो, कार्यालयात ठेवलेले असतात किंवा एखाद्या हॉलमध्ये ठेवलेले असतात. पण येस. फोटोग्राफर इतका बिझी असतो, की त्याला ती बाटली जाऊन घ्यायला पण वेळ नसतो. तर तो कुठेतरी हं, डिहायड्रेट हं, होतो. हं. तर अ, अशा वेळेस म्हणजे पाण्याचा इंटेक कसा ठेवायचा, का काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतली तरी चालतील? हे पण तुम्ही सजेस्ट करा. कारण हं, बरीच हं, हं. लोकं त्या माध्यमातून पण विचार करतात, की आपण एक कोल्ड ड्रिंक घेऊ आणि तहान भागवू आपली. तर पाण्याचा इंटेक पण येस. तेवढाच प्लीज जरा सांगाल तर बरं होईल. नक्की, नक्की. अ, आता तुम्ही प्रत्येक लहानपणापासून तुम्ही पाहिलं असेल, की आपल्या शरीरामध्ये जवळपास 70% पाण्याचं प्रमाण आहे. बरोबर. ओके. हे तुम्ही ऐकलेलं असेल आणि बेसिक पाण्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. ओके. जे की आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण कोणतीही ॲक्टिव्हिटी करतो, त्यावेळेला ज्यावेळेला एनर्जी रिलीज होते, त्यावेळेला त्या ठिकाणी पाण्याचा हा रोल खूप महत्त्वाचा असतो. त्यातील जे पोटॅशियम वगैरे आहेत, हे त्यातले जे मिनरल्स आहेत, हे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात. आता बऱ्याच ठिकाणी त्यांचे डायटिशियन असतील, ट्रेनर असतील, की डॉक्टर असतील, हे सजेस्ट करतात, की तुम्ही दिवसभरामध्ये 4 ते 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. अं, पण माझा व्ह्यू असा आहे, की असं काही नाहीये. आपले शरीर अशा पद्धतीने बनवलं गेलेलं आहे, की अ, ज्यावेळेला आपल्याला तहान लागते, त्यावेळेला आपले शरीर हे आपोआप पाणी मागते. म्हणजे बरं. हां, जसं की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण चला आता जेवण करायचं आहे, असं आपल्याला एक ब्रेन सिग्नल देतो. तशाच पद्धतीने आपल्या पाण्याचं पण आहे, की ज्यावेळेला तुम्हाला तहान लागते, त्यावेळेला तुम्ही पाणी प्यायलं पाहिजे. जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील आणि जेणेकरून त्यातून तुम्हाला जे
तुमच्या बॉडीचं फंक्शन आहे हे व्यवस्थित होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सगळ्यात महत्वाचं जे डॉक्टर्स असतील, जे डायटिशियन असतील, ते तुम्हाला दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी यासाठी तुम्हाला प्यायला सांगतात. याच्या मागचं रिझन असं आहे की आपले लाईफस्टाईल ही खूप चेंज झालेली आहे. म्हणजे की दिवसभरामध्ये आपल्याला जसे की तुम्ही सांगितले की फॉर एक्झाम्पल कोणतंही शूट असेल तुमचं, वेडिंग शूट असेल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात राहत नाही की मला पाणी समजा तहान लागली तरी आपण काय करतो की अव्हॉइड करतो अव्हॉइड करतो. की Yes. बाबा हां, याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या बॉडीला ती सवय लागून जाते आणि ज्यावेळेला आपण ते अव्हॉइड करतो त्यावेळेला बॉडी स्वतः सिग्नल देते की बाबा ह्याने बॉडीला आपल्याला पाणी दिलेलं नाहीये आता सध्या, तर आपण आजूबाजूला जे पाणी आहे ते वापरायला चालू करूया. सॉरी सॉरी आजूबाजूला जे पाणी आहे ते वापरायला चालू करणार आहे आणि तुमची बॉडी हे डिहायड्रेट होणार आहे. त्यामुळे तुमच्या बॉडीला जे मिनरल्स आहे, जे फंक्शन आहे, हे तुमचं ब्रेन आहे हे फंक्शन ऑलरेडी त्याचं कमी करणार आहे. Correct. त्यामुळे यासाठी तुम्हाला पाणी हे आवर्जून प्यावं लागते, कारण की तुम्ही तुमच्या ब्रेनला त्या पद्धतीने सवय लावलेली आहे. तुम्ही त्यांच्या बॉडीला त्या पद्धतीने सवय लावल्यामुळे तुम्हाला तुमचे डायटिशियन असतील, तुमचे डॉक्टर असतील की सजेस्ट करतात की तुम्ही दिवसातून 4 ते 5 लिटर पाणी प्यायला हवे. पण मग सर त्याचा आता जसं तुम्ही म्हणालात की 4 ते 5 लिटर आपण इंटेक करायला पाहिजे पाण्याचा. तर मी बरेच वेळा फोटोग्राफरला असं बघतो की गटा पाणी 1 लिटर 2 लिटर बाटल्या त्या 1-2 तासात घेऊन टाकतात. म्हणजे कुठेतरी ते अचीव्ह करतात की 4 लिटर आपण पाणी पिऊया. तर हे चुकीचं Yes, आहे yes. का हे बरोबर आहे? म्हणजे पाणी टप्प्याटप्प्याने प्यायला हवं का जसं तुम्ही म्हणालात की जसं आपल्याला सिग्नल मिळतोय. एक मिनिट सर, इथे कोणाचा तरी माईक ऑन आहे, मी तो ऑफ करतो. जसं आपल्याला सिग्नल मिळतोय आणि सिग्नल मिळाल्यानंतर मग आपण त्याचा तो इंटेक करणं गरजेचं आहे. येस. इथे मी सांगेन की सगळ्यात महत्वाचं जशी आपली बॉडी रिॲक्ट करते तसं आपण त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. जसं की आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो. तहान लागल्यानंतर जसं आपण पाणी पितो, तर तशा पद्धतीनेच आपण बॉडीला ट्रीट केलं पाहिजे. आणि याच्या मागचे रिझन्स बरेच आहेत. पण आपली पूर्ण फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे पूर्ण आपण बॉडीला चेंज केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं आता हे डाएट एंड ऑल पाण्याचं प्रमाण वगैरे प्यावं लागतं. तुम्ही जे आता मला क्वेश्चन विचारला की पाणी एकदम पूर्ण प्यायला पाहिजे का थोडं पाणी प्यायला पाहिजे? सर्वात महत्वाचं कसं आहे की पाण्याचा रोल आपल्या शरीरामध्ये बऱ्याच प्रकारे होतो. ज्यावेळेला तुम्ही कोणतेही काम करता त्यावेळेला आपली बॉडी डिहायड्रेट होते आणि या घामावाटे हे जे पाणी बाहेर पडतं त्याच्याबरोबर बऱ्याच प्रकारचे मिनरल्स हे तुमच्या बॉडीतून जातात पूर्ण. आणि घाम हा आपल्याला थोडा येत असतो. ज्यावेळेला आपण पूर्ण एकदम पाणी पितो त्यावेळेला बॉडी अशी रिॲक्ट करते की तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी एकदम आलेलं आहे असं. आणि त्यामुळे पूर्ण जे तुमच्या बॉडीमधले जे सिस्टीम्स आहेत ते एकदम ऍक्ट करतात आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढंच पाणी तुमच्या बॉडीमध्ये ठेवतात आणि बाकीचं जे पाणी आहे हे तुमचे स्वेटिंगद्वारे ते बाहेर फेकलं जातं. आणि याच्यामुळे जर तुम्ही एकदम पाणी प्यायलं तर तुमच्या किडनीवरती जास्त लोड येऊ शकतो आणि बॉडी एकदम रिॲक्ट केल्यामुळे स्वेटिंग भरपूर प्रमाणात झाल्यामुळे जे आधीचं तुमच्या बॉडीमध्ये पाणी आहे याच्यातून तुमच्या बऱ्याच प्रकारचे मिनरल्स बाहेर फेकले जातात. जसं की मेन मिनरल्स आहे पोटॅशियम. याचं काम आपल्या हार्ट रिलेटेड आहे. तुमच्या जे बॉडीमधले नर्वस सिस्टीम आहे, तुमचे मसल ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये ह्या पोटॅशियमची खूप गरज आहे. तुम्ही पाहिलं असेल की जास्त एक्सरसाइज केल्यानंतर तुमच्या बॉडीला क्रॅम्प येतात आणि तुम्हाला तुमचे ट्रेनर सजेस्ट करत असतील की तुम्ही प्यायला पाहिजे, पाणी भरपूर प्रमाणात प्या म्हणजे क्रॅम्प येणार नाही. याच्या मागचं रिझन असं असतं की त्यामध्ये भरपूर प्रकारचे मिनरल्स असतात आणि हे आपल्या बॉडीला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतात. ओके. म्हणजे ऍट दी एंड मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही पूर्ण एकदम पाणी पिऊ नका, कारण एकदम पाणी प्यायल्यामुळे तुमच्या बॉडीतून एकदम तुम्ही पाहिलं असेल की पाणी प्यायल्यानंतर स्वेटिंग भरपूर होतं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही जास्त पाहिलं असेल. ओके, म्हणजे मिनरल्सचं प्रमाण तुमच्या शरीरातून कमी होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस जास्त आहे, बॉडीमध्ये क्रॅम्प येण्याचे चान्सेस जास्त आहे आणि असे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला डिसीज होण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे पाणी हे थोडं पिल्याने चांगलं आहे कधी.
ग्रेट सर. खूप चांगलं सर तुम्ही मार्गदर्शन इथे दिलंत. कारण बरेच माझे मित्र जे आहेत, फोटोग्राफर मित्र आता जे आपल्याला जॉइन झालेत, तर त्यांचा हा एक मेजर प्रॉब्लेम असतो आणि नंतर मग कुठेतरी पाय दुखणं, क्रॅम्प येणं हे त्या एंड ऑफ द डे आम्हाला सहन करावं लागतं. कारण मी बरेच वर्ष मी पण असं करायचो. मला पण ते प्रॉब्लेम जाणवले आणि नंतर काही जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच तो एक मी बॅलन्स साधला जेणेकरून मला आता सगळ्या गोष्टी प्रॉपरली मी शूट करू शकतो. म्हणजे त्या लाँग टर्मला पण मी शूट करू येस. शकतो, लाँग टाईमला. इथे एक सिद्धेश घोडेकरांचा सर तुम्हाला एक प्रश्न आलाय. सप्लिमेंट्स मसल गेनर बद्दल थोडं सांगा. कन्फ्यूज बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक्स. सिद्धेश घोडेकर ओके. विचारतात. सप्लिमेंट वे प्रोटीन गेनर. हा म्हणजे मसल गेनर आणि मसल गेनरच्या बद्दल सप्लिमेंट जे काही आपण म्हणजे वे प्रोटीन आणि मसल गेन आपण जे करतो, जे ज्या पावडर्स घेतो, तर त्याबद्दल तो म्हणतो की किती म्हणजे त्याला काही पॉझिटिव्ह फीडबॅक आहेत आणि काही निगेटिव्ह फीडबॅक आले आहेत. तर त्याबद्दल सांगा असं म्हणतोय तो. ओके ओके. सप्लिमेंट मी पर्टिक्युलर सप्लिमेंट मध्ये मी जास्त करून वे प्रोटीन बद्दल बोलेन जास्त आणि गेनर पण त्याच्यामध्ये येईल. आणि मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे सप्लिमेंट आहेत की वे प्रोटीन आहे, हायड्रो वे आहे, आयसोलेट वे प्रोटीन आहे, गेनर आहे, केसिन आहे, त्यानंतर फॅट बर्नर्स आहेत भरपूर प्रकारचे, बीसीडबल अशा पद्धतीचे बरेच सप्लिमेंट आहे. पण मी माझ्या पद्धतीने मी कधी सप्लिमेंट कोणाला सजेस्ट करत नाहीये. कारण की याच्या मागचं रिझन मी तुम्हाला एंडिंगला सांगेन. माझा व्ह्यू असा आहे की माझा जो एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला इथं शेअर करेन की सर्वात ज्यावेळेला कोणीही जिम जॉईन करतं त्यावेळेला सर्वात पहिला हा क्वेश्चन असतो, जसं की आता कोणीतरी विचारला की हा प्रश्न की मी कोणत्या प्रकारचं सप्लिमेंट घेऊ. ज्यावेळेला मग त्यांना फॅट लॉस करायचं असेल किंवा मसल गेन करायचं, पहिला क्वेश्चन हाच असतो. त्याच्या मागचं रिझन असं आहे की आपली जी मीडिया आहे, त्याच्यानंतर जे या सप्लिमेंटला प्रमोट करणार आहेत, जे प्लेयर्स आहेत मोठमोठे, जसं की विराट कोहली असेल, धोनी असेल, त्याच्यानंतर बॉडी बिल्डर्स असतील, इव्हन ट्रेनर सुद्धा, ज्याच्यामध्ये ट्रेनर्सला ज्यामध्ये प्रॉफिट मिळतं असा ब्रँड तो ट्रेनर सजेस्ट करतो. मी इथे काही माझ्या स्पष्ट भूमिका मी मांडतो इथे, कारण मला ते पटतच नाही पहिल्यापासून सप्लिमेंट घेतलेला. मी माझी बाजू मांडतो. याच्यावरती बऱ्याच जणांचे गोष्टी असतात. आता सप्लिमेंट का खाल्ली पाहिजे यासाठी भरपूर रिसर्च केलेला आहे आणि त्यामागे बऱ्याच एक डाटा असा मेन्शन केलेला आहे, तो मार्केटिंगसाठी वापरला जातो. तो डाटा कोणता आहे की वे प्रोटीन खाल्ल्यानंतर तुम्हाला पूर्ण कम्प्लीट अमायनो ऍसिड्स मिळतात, कम्प्लीट प्रोटीन्स असतात. जे व्हेजिटेरियन्स असतात त्यांना ते नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे तुम्ही वे प्रोटीन घ्या, तुम्हाला पूर्ण वे प्रोटीन मिळतील, तुमचे मसल लॉस होणार नाहीयेत, तुम्हाला इमिजिएट तुम्हाला रिकव्हरी करायची असेल तर तुम्हाला वे प्रोटीन घेतलंच पाहिजे, त्याचे साईड इफेक्ट काही नाहीयेत, असे प्रोपोगंडास मार्केटमध्ये पूर्ण पसरवलेले आहेत. आणि यामुळे म्हणजे 99% लोक प्रोटीन घ्या म्हणतात, कशाच्या बेसवरती, या रिसर्च बेसवरती घ्या सांगतात, आणि 1% लोक हे घेऊ नका सांगतात. त्यामुळे 1% लोक जे सांगणारे आहेत ते कुठेच वरती येऊ शकत नाहीत, कारण त्यांना हे जे रिसर्च आहे त्या रिसर्चने ते त्यांना प्रेस करतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामागे अजून रिझन आहेत की ज्यावेळेला वे प्रोटीन हे जे तयार होतं हे दुधापासून तयार होतं, दुधाचं हे दही केलं जातं, आणि वरती जे मी पर्टिक्युलर वे प्रोटीन बद्दल बोलतो, वरती जे पाणी असतं त्या पाण्यापासून वे प्रोटीन बनवलं जातं. म्हणजे साधारणतः 2 ग्लास दुधापासून जवळपास 1 ग्रॅम दूध तयार होतं, वे प्रोटीन तयार होतं. आणि हे जे रॉ वे प्रोटीन आहे हे आपल्याला बाहेरून येतात सगळं रॉ प्रोटीन, आणि त्याच्यापासून याच्यावरती प्रोसेस करून त्याच्यामध्ये फ्लेवर्स ऍड करून हे डब्बे वगैरे पॅक करून आपापल्या ब्रँडने हे प्रोटीन मार्केटमध्ये विकले जातात पूर्ण. आणि याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगेन की आता लोक काय बोलतील की हे बाहेरून येत आहे, तर म्हणल्यावर हे खरंच ओरिजिनल असेल सप्लिमेंट वगैरे. पण मी इथे अजून एक सांगेल की तुम्ही बाहेरचे बॉडी बिल्डर्स पण पाहिले असतील की हे स्टेरॉइड यूज करून हे बॉडी बिल्डिंग, ऑलिम्पिकचे जे प्लेयर्स असतील, रॉनी कॉलमन असेल आणि बरेच काही असे प्लेयर्स असतील, तुम्ही पाहिले असेल हे स्टेरॉइड यूज करून ह्यांची बॉडी बनवलेली असते. आणि स्टेरॉइड हे इलिगल आहे, म्हणजे हे बाहेरच्या देशामध्ये स्टेरॉइड हे इलिगल असून हे वापरलं जातं. तर हे जे वे प्रोटीन येणार आहे, म्हणजे जे रॉ वे प्रोटीन आपल्याला बाहेरून येतं,
भरपूर प्रमाणात जवळपास 80 ते 85% रॉ वे प्रोटीन जे येतं ते इंडियामध्ये हे बाहेरून येतं. आणि काही कंपनीज आता आपले इंडियन वे प्रोटीन बनवत आहेत याच्यामध्ये. पण एक झालं हे की ओरिजिनल आहे का हे आता ते आपल्याला ओके. मी माझ्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे पुण्यामध्ये सप्लिमेंट कसे बनवतात डुप्लिकेट. तेव्हापासून की मी कसे बनवतो एक थोडक्यात प्रोसेस सांगतो. सोयाबीनची पावडर बनवून आणतात. त्याच्यामध्ये चॉकलेट पावडर टाकतात आणि त्यामध्ये एक डायनाबोलची गोळी टाकतात. डायनाबोल हे एक प्रकारचं ओरल स्टिरॉइड आहे जेणेकरून जेणेकरून तुमची बॉडी हे होते आणि त्याला लेबलिंग करून ते ट्रेनरला ₹1000 तो डबा देतात आणि त्याच्यावरती ₹4000 प्राइस लावतात. म्हणजे जवळपास ₹3000 त्याच्यामध्ये ट्रेनरला मार्जिन असतं आणि आजकालच्या जमान्यामध्ये लोक पैसे कमवायला बसलेले आहेत. त्यांना हेल्थची काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही सप्लिमेंट घेताना खूप विचार करा. अजून एक मुद्दा याच्यामध्ये ऍड करेन की इंडियामध्ये असं किती मिल्क प्रोडक्ट तयार मिल्कचं उत्पादन आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण इंडियाचे पॉप्युलेशन त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ बनवले जातात. त्याच्यापासून दूध पिलं जातं. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे दुधाचे पदार्थ तयार केले जातात आणि जर 2 ग्लास दुधापासून जर 1 ग्रॅम तुमचं वे प्रोटीन तयार होत असेल तर याच्यामध्ये डुप्लिकेट किती प्रमाणात असेल हा तुम्ही विचार केला पाहिजे. शेवटी मी तुम्हाला 3 गोष्टी सांगेन सप्लिमेंटच्या बाबतीत. एक म्हणजे बाहेरून येतं ते सप्लिमेंट ओरिजिनल आहे याच्यावरती तुम्ही डोळे झाकून कधीच तुम्ही विचार करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे इंडियामध्ये जर तयार होत असेल तर इंडियामध्ये असे किती प्रमाणात दुधाचं उत्पादन होतं हे तुम्ही विचार केला पाहिजे. तिसरं म्हणजे डुप्लिकेट खूप आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये सप्लिमेंट आणि याच्यामध्ये सांगितलं जातं की वे प्रोटीन मध्ये तुम्ही एक स्कूप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते एका स्कूप मध्ये. 24 ते 25 ग्रॅम स्कूप मध्ये. ज्या वेळेला हा प्रोडक्ट मार्केटमध्ये येतो त्यावेळेला याचं एफडीआय जे आपला फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेटर आहे हे त्याच्या पूर्ण पडताळणी करते की याच्यामध्ये खरं शेवटी असे इंडिया एफडीए किती चांगल्या पद्धतीने काम करते हे तुम्हाला माहीतच असेल. मी जास्त याच्यावरती काही बोलणार नाही. आणि ज्या वेळेला तुमचं मार्केटमध्ये हे वे प्रोटीन येतं तर त्याच्यामध्ये खरंच 24 ग्रॅम प्रोटीन असतं का? प्रोटीन मध्ये पण त्याच्यामध्ये अमोनो ऍसिड्स असतात ज्यातले 3 अमोनो ऍसिड व्हॅलिन, लुसीन आणि आयसोल्युसिन हे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात. याचं प्रमाण ऍक्च्युली खरंच चेक केलं पाहिजे आणि त्याचं प्रमाण खरं त्याच्यामध्ये एवढ्या प्रमाणात नसतं. आणि जर या 3 गोष्टीला जर तुम्हाला लॅबमध्ये चेक करायचं असेल तर साधारणतः 35 ते 40,000 रुपये खर्च येतो आणि याच्या मागे कोणी खर्च करणार नाही. जरी तुम्ही सप्लिमेंट जर प्रोटीन जर तुम्ही लॅबमध्ये चेक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 24 ग्रॅम दिसणार पण तुम्ही हे 3 महत्वाचे घटक जर चेक केले तर तुम्हाला त्याच्यामध्ये डुप्लिकेट हे नक्कीच असणार आहे. ओके, ग्रेट सर. खूपच मोठा प्रकाश तुम्ही इथे पाडलाय. सिद्धेश, आता तुम्ही विचार करा की काय एक्झॅक्टली आपली बॉडी कशी मेंटेन करायची, एक्सटर्नल पावडर्सवर गेनर्सवर का आपल्या नॅचरल बॉडी नॅचरल म्हणजे लॉंग टर्म जर जायचं असेल तर नॅचरलचा जो एक व्यायाम असतो, नॅचरल व्यायाम, तो करून जर आपल्याला डेव्हलप करायची आहे का तुला शो मसल्स बिल्टअप करून जर असं काही करायचं असेल तर मग काही गोष्टी सरांनी आता सुचवल्या त्या हानिकारक पण आहेत. सर, येस. तुम्ही सप्लिमेंट शेवटपर्यंत यूज करणार आहे का हा स्वतःला एक क्वेश्चन विचारा आणि सप्लिमेंट वापरायचे का नाही हे तुम्ही विचार करून सांगा. बरोबर आहे. लाईफ लॉंग तर आपण यूज करू शकत नाही आणि 100%. करेक्ट आहे. थँक्स सर, महत्वाची माहिती दिली. कारण ट्रेनर चुकीचे सल्ले देतात, सिद्धेश घोडेकर म्हणतायत. जसं सिद्धेश आता सरांनी फार मोठा इथे खुलासा केलाय आणि सर परत म्हणतात काहीतरी. सर सांगा प्लीज. ट्रेनर चुकीचे सल्ले देतात यापेक्षा नाण्याच्या 2 बाजू असतात. त्याच्या मागे ज्या वेळेला कोणताही मेंबर आपल्या जिम मध्ये येतो त्यांना एका महिन्यामध्ये मला पूर्ण वजन कमी करायचं आहे हा त्यांचा मोठा क्वेश्चन असतो. म्हणजे तुम्ही घाई करता त्यामुळे ट्रेनरला शेवटी पैसा कमवायचा आहे, त्याचंही काहीतरी पोट भागवायचं आहे, त्यामुळे ते तुम्हाला तसे सल्ले देणार. जर तुम्ही या बाजूने जरी विचार करत असाल तर आपल्या बाजूने पण विचार केला पाहिजे की तुम्ही खरंच तुम्हाला जर जेवढा वेळ तुम्हाला फॅट गेन करायला लागला तेवढंच तुम्हाला कमी करायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर गडबड केली तर तुम्हाला ट्रेनर हे नक्की सजेस्ट करणार आहे पूर्ण शॉर्ट.
बरं. ओके. सो शॉर्टकट शक्यतो टाळा. लाँग टर्म ठेवा. लाईफ आपली खूप छान आहे आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक सेकंदाचा तुम्ही आनंद घ्या जेव्हा तुम्ही वर्कआउट करताय. कारण मी त्यांच्याकडनं एक फार मोठी गोष्ट शिकलोय. जेव्हा आम्ही गोल्डला एकत्र असायचो, आमचा वर्कआउट टाईम ठरलेला असायचा माझा आणि सरांचा. आम्ही दोघंही रात्री 9 ते 10:30 पर्यंत आम्ही असायचो, छान गप्पा मारायचो. तर त्यावेळेस त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह गोष्ट मला अशी मिळाली म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं, की अ, आपला एक-एक सेकंद हा आपण आपल्या बॉडीला तिथे देणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही अ, जेवढं तुम्ही त्यांचे जे मोटिव्हेशनल कोट्स पण येतात मॉर्निंगला किंवा ते असे जनरल टाकतच असतात Facebookला आणि याला. तर त्यात प्रत्येक वेळेस त्यांनी लिहिलेलं असतं, की तुमच्या बॉडीवर तुम्ही प्रेम करा. लव्ह युअर बॉडी. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरावर जर प्रेम नाही केलंत, तर तुम्हाला रिझल्ट हे शरीर देणार नाही आणि तुम्ही शरीराला काही गोष्टी यूज टू केल्यावर म्हणजे आता जसं आपण सकाळी लवकर उठत नाही काही लोकं. तर एखादी गोष्ट बॉडीला ती वर्षानुवर्षे लागलेली असते. तर ती कुठेतरी ब्रेक करून आपण अ, नवीन म्हणजे मॉर्निंगला उठून मॉर्निंगचे वर्कआउट करून त्याचे फायदे मला त्यांनी काही त्यावेळेस सांगितलेले. तर खूप त्यांच्याकडनं म्हणजे छोट्या टाईममध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आज जे काही मी फिटनेस क्रेझी झालोय आता म्हणजे मी 3-4 वर्षापासून मी खूपच फिटनेसच्या बाबतीत स्वतःला झोकून घेतलंय. म्हणजे माझ्याकडे मस्क्युलर बॉडी नाहीये, पण मी फिट आहे आता. जेणेकरून अ, द द त्यांनी सांगितल्याप्रमाणे दर दिवशी माझं रनिंग प्रॉपर असतं किंवा खाण्यामधलं जे डाएट त्यांनी सांगितलेलं ते. तर अशा काही गोष्टींमुळे आपण आपली लाईफ फार ईझी करू शकतो. तर एक त्यांचं जे म्हणणं आहे हे मला पटतं, की तुमच्या बॉडीवर तुम्ही प्रेम करा आणि तुम्ही तुमची बॉडी आहे तर तुम्ही दिसाल छान, तुम्ही चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकता. राइट सर. थँक यू सो मच सर. इथे अजून एक आपल्याला प्रश्न आलाय किरण टाक, जे आपल्याला नाशिकवरनं जॉइन झालेत. किरण थँक यू हम्म, सो हम्म. मच. चांगले फोटोग्राफर आहेत किरण पण आणि ते पण खूप फोटोग्राफरसाठी विचार करत असतात नेहमी. तर ते म्हणतायत की ऑनलाईन ॲपने डेली वर्कआउट करणे हे चांगलं आहे का चुकीचं आहे? म्हणजे जे आता बरेच ॲप्स आलेले आहेत ऑनलाईन ॲप्स. सर. ऍक्च्युली आता कसं आहे की आपण म्हणतो की जसा आपले जग जसं चालतं तसं आपण चाललं पाहिजे असं बऱ्याच ठिकाणी सांगतं की तुम्ही जुन्या पद्धती पण वापरल्या पाहिजेत आणि नवीन पद्धती पण यूज केल्या पाहिजेत जेणेकरून त्यातून तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. ऍप हे यासाठी काढलेले आहेत की लोकांची लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे. त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांना कामा ऍक्च्युली सर्वांकडे वेळ असतो, पण कोणत्या कशाला किती वेळ द्यायचा हे त्यांचं कधी ते हे करत नाहीत की मला फिटनेसला एक 45 मिनिटं दिला पाहिजे तर मला पुढचे काम माझे चांगल्या पद्धतीने तर अ, अ, पूर्ण फिजिकल ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज नसल्यामुळे ओबेसिटी वाढत आहे. ओबेसिटी वाढल्यामुळे बऱ्याच प्रकारचे डिसीज, डायबिटीज, बीपी, कॅन्सर अशा बऱ्याच प्रकारचे रोग आपल्या शरीराला होत आहेत. आणि हे जे ऍप काढण्यामागचे रिझन असं आहे की लोकांना सकाळी ऍप ओपन केला आणि लगेच कोणते ते एखादी व्हिडिओ पाहिला आणि ते एक्सरसाइज केला आणि आपापल्या कामाला लगेच लागले तर हा एक त्यांना बेनिफिट होतो. आणि बऱ्याच प्रकारचे ऍप अशा आहेत की जे तुम्हाला मोटिवेशनसाठी खूप चांगल्या मदत करतात. फॉर एक्झाम्पल काही याच्यामध्ये ऍपमध्ये असेही काही फीचर्स आहेत की त्यामध्ये तुम्हाला मोटिवेशन करणारे की फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकलिंग करत आहात, इंडोर सायकल करत आहात, तर तुम्हाला रूट वगैरे तिथे दिला जातो जेणेकरून तो तुम्ही एन्जॉय करता की हा चला मला 3 किलोमीटर मला एवढ्या टायमिंग मध्ये मला अचीव्ह करायचं आहे. तर तुम्ही तो एन्जॉय करता आणि तुम्हाला एक तुमचा डोळ्यासमोर एक गोल असतो की मला मला त्या तिथेपर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे तुमचा आपोआप त्याच्यामध्ये तुमचा फिटनेस इम्प्रूव्ह होत जातो. अशा पद्धतीने हे जे ऍप्स वगैरे आहेत याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. मी ओके. साधारणतः पण तुम्ही कोणता ऍप यूज करता याच्यावरती पण जास्त मी फोकस करायला सांगेन कारण की एक छोटंसं मी उदाहरण सांगेन इथे की आता लॉकडाऊनमध्ये बरेच लोक घरी आहेत आणि ओबेसिटी वाढत चाललेली आहे. त्यामुळे बरेच लोक हे ऑनलाईन ट्रेनिंग घेत आहेत. अ, मग काही जण YouTubeवरती ते व्हिडिओज बघून वर्कआउट करत आहेत. पण YouTubeवरती तुम्ही पाहिलं तर जवळपास 80% माहिती ही खोटी माहिती असते.
बऱ्याच जणांना पोट कमी करायचं असतं आणि पोट कमी करण्यासाठी व्हिडिओज हे सहसा पोटाचे एक्सरसाइज दिले जातात आणि तेच व्हिडिओ जास्त वरती हो. असतात. कारण की सर्वात महत्वाचं स्पॉट रिडक्शन हे कधीच होत नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या पोटावरचं जर फॅट कमी करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही पोटाचे एक्सरसाइज करून तुम्हाला फॅट कमी होणार नाही. जसं तुम्हाला आपण काही खाल्ल्यानंतर आपल्याला माहित नाही की आपल्या बॉडीवरती फॅट कुठे जमा होणार आहे, तसंच तुम्हाला पोटाचे एक्सरसाइज केल्यामुळे, क्रंचेस केल्यामुळे, साइड बेंडिंग केल्यामुळे तुमच्या पोटावरचं साइड फॅट कमी होणार नाही. हे तुम्ही डोक्यामध्ये फिक्स करून घ्या. आणि सहसा आत्ताच्या या घडीला जवळपास 99% लोक हे पोटाचेच एक्सरसाइज देत आहेत आता सध्या. बरोबर, बरोबर. आणि ते लोक आवर्जून करतायत. मला फीडबॅक असा येतो की मी 400 ऍप्स केले, मी 500 ऍप्स केले याच्यासाठी, पोट कमी होण्यासाठी. पोटाचे एक्सरसाइज करा, पण ते तुमची कोअर स्ट्रेंथ वाढण्यासाठी तुम्ही ते एक्सरसाइज केले पाहिजे. कारण आपल्या पोटाच्या आजूबाजूला कुठेही बोन स्ट्रक्चर नाहीये. नाहीये, तिथे नाही. सर्व मसल्स आहेत छोटे छोटे, त्याला आपल्याला स्ट्रेनिंग करायची. खूप छोटे मसल आहेत ते. बॅकला आपल्याला स्ट्रेनिंग करण्यासाठी तुम्ही कोअरचे एक्सरसाइज करायचे ते, आणि आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 वेळा 12-15, 12-15, 2 ते 3 तास असेच 2 ते 3 सेट तुम्ही त्याच्यामध्ये घेतले पाहिजे. ओके. जास्त करून त्यामुळे ऍप युज करताना तुम्ही प्रिकॉशन घ्यायचे आहे. एक तर तुम्ही मोटिवेशन मिळण्यासाठी तुम्ही ऍप युज करा, पण ते ऍप कुठलं युज करता ते पण तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि YouTube वरती आता ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्ही जे तुम्ही व्हिडिओज पाहत असाल इकडे तिकडे, याचं करताना तुम्ही थोडंसं काळजी घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये जी माहिती सांगितलेली आहे व्यवस्थित असावी. ओके. व्हेरी गुड सर. सो किरण, आय थिंक तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालंय आपल्या. सरांनी फारच छान पद्धतीने सांगितलंय. तुम्ही मोटिव्हेशनल म्हणून ते मोटिव्हेट करण्यासाठी तुम्ही ॲप्स ते वापरू शकता. सर इथे मी इन बिटवीन एक आपल्याला अनिकेतचा प्रश्न आला, पण त्याच्या आधी मी एक फोटोग्राफी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारतो. येस, आम्ही येस. फोटोग्राफर 12 तास उभे असतो वेडिंग फोटोग्राफी किंवा फॅशन फोटोग्राफी. फॅशन आणि कमर्शियल मध्ये काय असतं की तुम्हाला एक एक शॉट झाला की तुम्ही बसू शकता, वेळ मिळतो तुम्हाला. पण वेडिंग येस. फोटोग्राफीमध्ये काय होतं की तुम्हाला कंटिन्युअसली 12 तास उभं राहावं लागतं. फार कमी वेळ म्हणजे वेळ प्रसंग असा येतो की एक सेकंड. सो नवरा नवरी जेव्हा जेवायला जातात किंवा लंच टाइम असतो त्यावेळेस फक्त फोटोग्राफर आपल्याला बसलेला दिसतो. पण कंटिन्युअस 12 तास बऱ्यापैकी लोक उभी असतात. सो इथे मेन दोन, आता मी बरेच वर्कशॉप करतो, मला बरेच मंडळी म्हणतात किंवा मी सिनियर आता जे 40+ फोटोग्राफर आहेत, 40 वर्षाच्या पुढची, आता नवीन पिढी तर 10-20 वर्ष काम करू शकेल कारण यंग ब्लड असतं, धावता पळता येतं. पण जी 40+ लोक आहेत त्यांना थोडेसे गुडघ्यांचे प्रॉब्लेम, पायाचे प्रॉब्लेम किंवा सर्वात महत्वाचं स्पॉन्डिलोसिस आणि बॅकचा प्रॉब्लेम फोटोग्राफर्सला चालू होतो. तर आमची कॅमेराची वजन पण बरीच असतात तसं हे करायला गेलं तर. तर त्याबद्दल तुम्ही काही आम्हाला हे द्याल, म्हणजे बॅकला रिलॅक्स कसं करायचं, म्हणजे जेणेकरून खूप वेळ आपण उभा राहिलं की तो मणका सरळच असतो, पण त्याला हाऊ टू रिलॅक्स, एक 5-1 मिनिटं जर रिलॅक्सेशन मिळालं तर ते तुम्ही प्लीज जरा इथे सांगितलं तर बरं होईल. ओके, मी थोडंसं फास्ट कव्हर करायचा प्रयत्न करेन जास्तीत जास्त. ओके. बेसिक बरेच लोक हे जिम जॉईन करतात फॅट लॉस आणि मसल गेन, जसं मगाशी सांगितलं. पण ऍक्च्युली तुम्ही फिटनेससाठी तुम्ही जिम जॉईन केली पाहिजे. फिटनेससाठी कोणतीही ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. फिटनेस म्हणजे काय की दिवसभरामध्ये जेही तुम्ही काम करता, 12 तासामधील काही तुम्ही जे काम करत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट राहायला पाहिजे. ओके. फिजिकली फिट म्हणजे काय की दिवसभरामध्ये जेही तुम्ही काम करता याच्यामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल घरामध्ये एखादं कोणती तरी जड वस्तू, फॉर एक्झाम्पल सिलेंडर तुम्हाला उचलून तुमच्या किचन मध्ये ठेवायचे, त्यासाठी जे तुम्हाला मसल स्ट्रेंथ लागते, तर तुम्हाला तुम्हाला एखादी खालून वस्तू उचलायची असेल तर तुमची बॉडी फ्लेक्झिबिलिटी पण खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर फिटनेस ठेवायचा असेल तर तुम्हाला काही फिटनेसचे फॅक्टर आहेत. त्याच्यामध्ये कार्डिओ स्टॅमिनाला, तुमची मसल स्ट्रेंथ आली, मसल इंडरन्स. मसल इंडरन्स म्हणजे ज्यावेळेला तुम्ही रनिंग करत असता त्यावेळेला तुम्हाला पळायची इच्छा खूप असते, पण आपले काप्स मसल वगैरे पेन करायला लागतात. म्हणजे एखाद्या मसलला जास्तीत जास्त वेळ काम करण्याची क्षमता, त्या मसलची क्षमता, ती कशी तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे बॉडी फ्लेक्झिबिलिटी, बॉडीची लवचिकता. जर बॉडीची लवचिकता तुमची असेल तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. फॉर एक्झाम्पल माझा बायसेप एवढाच फ्लेक्स होतोय, ओके, आणि जर माझी बॉडी फ्लेक्झिबिलिटी नाहीये तर माझं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होणार नाहीये, आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्या नसल्यामुळे
आपल्याला ऑक्सिजनची मात्रा इथे पूर्ण कमी होणार आहे, न्यूट्रिएंट्स कमी प्रमाणात जाणार आहेत आणि आपला मसल लवकर फटीग होणार आहे आणि रिकव्हरी आपल्याला वेळ लागणार आहे. तर ते जर माझा पूर्ण आर्म स्ट्रेट होत असेल, माझी बॉडी पूर्ण फ्लेक्झिबिलिटी असेल, तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. ब्लड मधून तुम्हाला ऑक्सिजनची मात्रा चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे, न्यूट्रिएंट चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथे प्रोव्हाइड होणार आहेत आणि मसल लवकर तुमचे फटीग होणार नाहीये. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या मसलला ज्यावेळेला ऑक्सिजनची मात्रा चांगल्या प्रमाणात पोहोचते त्यावेळेला तुमचे मसल कधीही फटीग होत नसतात. आणि पाचवी गोष्ट आहे बॉडी कॉम्पोजिशन, म्हणजे की तुमच्या बॉडीवरती हाईट नुसार तुमच्या बॉडीवरती फॅट आणि मसलचे पर्सेंटेज किती आहे हे खूप महत्वाचं आहे. हा पार्ट याच्यामध्ये 5 गोष्टीचं तुम्ही खूप महत्वाचं आहे. आता जसं की तुम्ही मला सांगितल्या पद्धतीने की ज्या वेळेला तुम्ही वेडिंग शूट करत असता त्यावेळेला बऱ्याच वेळेला तुमचे हालचाल असते, नॉनस्टॉप तुम्हाला कॅमेरा होल्ड करून ठेवावं लागतं. याच्यामध्ये आपण आता जे 5 गोष्टी सांगितल्या याच्यावरती आपण जास्त फोकस करणार आहे की ज्यावेळेला तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही जर कॅमेरा जर तुम्हाला या पोझिशन मध्ये होल्ड करायचा असेल तर तुमच्या पुढच्याची पोझिशन काय आहे यानुसार तुम्ही कॅमेरा होल्ड करणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टँडिंग पोझिशन मध्ये असणार आहे, हाफ स्क्वॉट मध्ये तुम्ही कॅमेरा पकडलेला असणार आहे, मे बी तुम्ही खाली बसून तुम्ही तो शूट असणार आहे. आपल्याला ते सांगता येणार नाही की कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला ते शूट करायचं आणि बॉडीचे वेगवेगळे अँगल असणार आहे. म्हणजे एक प्रकारचं कॅमेरा बायोमेकॅनिक्स तिथं आपण हे करू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे मसल तुमच्या कॅमेरा हँडल करताना तुम्हाला यूज होणार आहेत. बरोबर. बेसिक मसल जे आहेत हे तुमचे हाताचे मसल आहेत, जे शोल्डर मसल आहे, तुमचा बॅक मसल आहे, जे पाठीमागचे मसल आहेत, हे स्ट्रेंथनिंग करणं खूप गरजेचं आहे. याची ताकद वाढवणं खूप गरजेचं आहे. जास्त करून तुम्हाला शोल्डर मधले जे स्टॅबिलायझर मसल आहे, शोल्डरला जे आपल्या स्टॅबिलाइज करतात, कारण कॅमेराला तुम्हाला हलू द्यायचं नसतं त्याला, कारण त्यावरती तुमचा पूर्ण फोटोचा पूर्ण सगळं अवलंबून असतं. रोटेटरी कप मसल म्हणून असतात, जेणेकरून ते तुमचा जो शोल्डरचा हा जो भाग आहे याला हे स्टॅबिलाइज करतात. त्याला पूर्ण चारी बाजूने त्याला पकडून धरलेले असतात आणि जर ते तुम्हाला स्ट्रेंथिंग नसेल तर तुमचे खांदे दुखायला लागतात. बरोबर. हे डीप मसल आहेत पूर्ण. हे झालं तुमच्या नॉर्मल हातामध्ये. बॅकचे मसल आणि मानेचे मसल पण खूप तुम्हाला स्ट्रेंथिंग करावे लागतात, कारण की तुम्हाला या पोझिशन मध्ये तुम्हाला सारखं जावं लागतं. त्यामुळे एकाच पोझिशनला तुमची मानेची हे असल्यामुळे मसल वीक होत जातात तिथे, ते मसल शॉर्ट होत जातात आणि आफ्टर तुमचा शूट झाल्यानंतर तुमचा नेक पेन वगैरे वाढतो. जरी अप्पर बॉडीमध्ये जर तुम्ही कॅमेरा होल्ड करत असाल तर तुमच्या लोअर बॉडीचे पण खूप त्याच्यामध्ये रोल असतो, कारण आपण म्हणतो की कायनेटिक चेन, म्हणजे जरी आपण अप्पर बॉडीचे मसल वर्क करत असाल तर तुम्ही लोअर बॉडीचे पण मसल किती तुमचे स्ट्रॉंग आहेत. तर लोअर बॉडी जर तुमची चांगली स्ट्रॉंग असेल, तुमचे मसल स्ट्रेनिंग असेल, तुम्ही अप्पर बॉडीला तुम्ही चांगली स्टेबिलिटी देऊ शकता. म्हणजे ना की तुमचे अप्पर बॉडीचे मसल स्ट्रेनिंग करण्याचं गरजेचं आहे, तर तुमच्या लोअर बॉडीचे पण मसल स्ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे. सहसा बॅक पेन, नेक पेन आणि नी पेन हा फोटोग्राफर्स मध्ये जास्त करून दिसतात. याच्या मागचं रिझन आहे की ते कधीही वेट ट्रेनिंग करत नाहीत. वेट ट्रेनिंग भरपूर पद्धतीने केलं जातं. बॉडी वेटने करू शकता, तुम्ही जिम मध्ये जाऊन करू शकता, घरामध्ये छोट्या वस्तू असतील, रेजिस्टंट बँड असेल, याने तुम्ही वेट ट्रेनिंग करू शकता. म्हणजे ठराविक तुम्ही मसल ट्रेनिंग करू शकता जेवढी तुम्हाला गरज आहे. ना की तुम्हाला बॉडी बिल्डर सारखे मसल्स करायचे, जसं की तुम्ही मगाशी म्हटला की माझ्या बॉडीवर तेवढे मसल दिसत नाहीत, पण काही गरज नाही. तुम्हाला बॉडीवरती मसलच असले म्हणजे तुम्ही फिट असणार. बरोबर. फिटनेस म्हणजे काय, मी तुम्हाला आता याच्या आधी सांगितलं की तुमच्या फिटनेसमध्ये कार्डिओ स्टॅमिना, बॉडी फ्लेक्झिबिलिटी, मसल एंड्युरन्स, तुमचं बॉडी कॉम्पोजिशन आणि फ्लेक्झिबिलिटी हे असेल तर तुमचा फिटनेस आहे. तुमचे मसल दिसतात. आज माझ्याकडे बरेच असे माझे काही मित्र आहेत, भरपूर बॉडी आहे, पण त्यांना रनिंग करताना त्यांना त्रास होतो पूर्ण. त्याला फिट आपण बोलणार नाहीये. तुम्ही तुमचा फिटनेस म्हणजे आता जे मी सांगितले फिटनेसचे पूर्ण फॅक्टर्स असतील. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आता जो क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळ थांबावा लागतो. याच्यासाठी तुम्हाला मसल स्ट्रेनिंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे. त्याच्याबरोबर बॉडी फ्लेक्झिबिलिटी, जसं मी सांगितलं की बॉडी फ्लेक्झिबिलिटी असेल तर तुमच्या बॉडीला कंटिन्यू ऑक्सिजन ची मात्रा तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. बॉडी फटीग होते म्हणजे काय, बॉडी थकते म्हणजे काय, की तुमच्या बॉडीला त्या सेल्स पर्यंत तुमच्या ऑक्सिजनची मात्रा कमी पडते पूर्ण, आणि त्यावेळेला तुमचे मसल्स थकायला लागतात. जर तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची मात्रा, तुम्ही फिट असाल, तुमचा कार्डिओ स्टॅमिना चांगला असेल, तुम्ही दररोज कार्डिओ करत असाल, वेगवेगळं तुम्हाला चॅलेंज आहे, तुम्हाला ऑक्सिजनची, ब्लड सप्लायचा मात्रा तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथे प्रोव्हाइड करणार आणि तुमची बॉडी फटीग होण्यासाठी करणार. सगळ्यात पहिला आपण पाहिलं की मसल स्ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह केली पाहिजे.
तिसरं म्हणजे तुमचा कार्डिओ स्टॅमिना जर असेल चांगला तर तुमचे ब्लड सप्लाय चांगला होणार आहे. चौथी बॉडी फ्लेक्झिबिलिटी सांगितलं. त्यानंतर मसल एंड्युरन्स पण त्याच्यामध्ये कव्हर होते. मसल फटीग होणार नाही, तुमचे ब्लड सर्क्युलेशन झाल्या. आणि पाचवा म्हणजे बॉडी कंपोजिशन, हा सर्वात महत्वाचा आहे. जो मी बरेच फोटोग्राफर बघितलेत ओबेज असतात. फोटोग्राफरची पोझिशन सहसा ही पोझिशन असते कारण त्यांना स्टॅबिलिटी मिळते हे ते हे. पण मला वाटतं की बरेच फोटोग्राफर त्यांच्या ढेरीवरती पोट ठेवून मला वाटतं फोटो करत असतील. ओके. हा छोटासा जोकचा पार्ट आहे पण हे फॅक्ट आहे. तुम्ही काय केलं पाहिजे की त्यासाठी तुमचं बॉडीवरचं मसल पर्सेंटेज आणि फॅट पर्सेंट हे तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. रंजन सर तुमची बॉडी खूप छान आहे. मसल वाढवायची काही गरज नाहीये. मी तर म्हणेल मगाशीच मी बोलणार होतो. तुमच्यासारखी बॉडी असेल तरी चालेल, फिटनेस वरती लक्ष द्या. बरोबर. 4 गोष्टी लक्षात ठेवा: मसल स्ट्रेनिंग, मसल एंड्युरन्स, त्याच्यानंतर बॉडी कॉम्पोजिशन, बॉडी फ्लेक्झिबिलिटी. या 5 गोष्टीवरती तुम्ही लक्ष चांगलं करा. तुम्ही नक्कीच तुमचे जो तुमचा गोल आहे अचीव्ह करू तुम्ही शकतो आपण. 1 तास काय तुम्ही 2-2, 3-3 तास तुम्ही तुमचं हे अचीव्ह करू शकता. ओके. ओके. आपल्याला इथे प्रश्न आलेला आहे की अनिकेत यांचा, की आपण कशाप्रकारे आपली जर जुनी इंजरी असेल तर ती आपण कशाप्रकारे म्हणजे त्या इंजरीला ओव्हरकम कसं करूयात? म्हणजे जेणेकरून आपल्याला भविष्यात जर आपल्याला परत वर्कआउट करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं? ज्यावेळेला इंजुरीचा प्रश्न येतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इंजुरी कोणती आहे हे सर्वात महत्वाचं आहे. मेन कसं असतं की लोकांना बऱ्याच प्रकारचे इंजुरी झालेले असतात आणि त्यांना दुसरी साईड पण पाहिजे असते की त्यांना वजन कमी करायचं आणि त्यांचा फिटनेस पण मेंटेन ठेवायचा. ज्यावेळेला अशा 2 गोष्टी येतात, ज्यावेळेला इंजुरी पण आहे आणि तुम्हाला वजन पण कमी करायचं, तर सगळ्यात पहिला मी प्रेफर करेन की तुम्ही इंजुरी पहिली रिकव्हर केली पाहिजे. तुम्हाला मेडिकल कंडिशन काय आहे याला पहिलं महत्व दिलं पाहिजे आणि जे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांना तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपले जे अजून देशी नुसते अजून घेतात म्हणजे हे करतात की इंजुरी झाली का घरीच कुठेतरी काहीतरी इकडे तिकडे करायचं. स्पेसिफिक अनिकेत बहुतेक हा स्पोर्ट प्लेअर आहे आणि तसं त्यांच्या ह्याच्यामध्ये काय केलं जातं की फॉर एक्झाम्पल एखादी इंजुरी झाली, शोल्डर इंजुरी असेल तर ते त्या ठिकाणी काहीतरी इकडे तिकडे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात, जे की त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट पण नसतात पूर्ण. जसं की एखादा कोणता ते तुमचा मी पाहिला असेल क्रिकेट खेळताना कोणाला इंजुरी झाली तर त्याच्या रिलेटेड जे डॉक्टर्स आहेत, जे फिजिओथेरपिस्ट, सर्वात पहिलं त्यांनी फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे किंवा त्या रिलेटेड त्या पार्ट रिलेटेड ज्यांना त्याचं नॉलेज आहे, त्याचे अॅनाटॉमी त्यांना जे माहिती आहे की एक्झॅक्टली काय झालेलं आहे त्यांनी ते कन्सल्ट केलं पाहिजे. हा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पार्ट असा आहे की तुम्ही इंजुरी न होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे. कारण इंजुरी झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाता, पण इंजुरी न होण्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन घेता हे सर्वात महत्वाचं आहे. इंजुरी न होण्यासाठी सगळ्यात पहिले की ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करता त्याला सगळ्यात पहिला प्रथम तुमचा वॉर्मअप खूप महत्वाचा आहे. बॉडी फ्लेक्झिबिलिटी महत्वाची आहे आणि फोम रोलर एक त्याच्यामध्ये पार्ट येतो. फोम रोलर किंवा बॉल रिलॅक्स बॉलने आपण रिलॅक्स करू शकतो बॉडी, जेणेकरून आपले जे मसल टाईट झालेले आहेत ते रिलॅक्स करणे. हा फोटोग्राफरसाठी पण एक खूप महत्वाचा आहे की त्यांनी त्यांच्या बॅग मध्ये तुम्ही छोटासा बॉल कॅरी करा. याच्या मागचं रिझन असं आहे की बॉडी जरी तुमची फ्लेक्झिबिलिटी असेल तर आपल्या शरीरावरती एक जसं एग वरती एक छोटासा लेयर असतो पातळ असा, तसं आपल्या शरीरावरती एक मायोफेसिया म्हणून एक लेयर असतो, तो खूप टाईट झालेला असतो. त्यामुळे आपल्या बॉडी इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहे टाईट असल्यामुळे. ब्लड सर्क्युलेशन पण त्यामुळे होत नाही. त्यामुळे सर्रास आपण तो छोटा बॉल जो आहे आपण तो जर कॅरी केला, तुम्ही कॅमेरामॅन असाल किंवा हे असेल की तुमचा जर शोल्डर पेन होतं तर त्या जागेला जर तुम्ही मसाज केली, एक्झॅक्टली तुम्हाला जर त्याचा अंदाज आला की मी एकदा नंतर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ तयार करेन की एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या बॉलने रिलॅक्स करू शकाल, तर तुम्ही जे कॅमेरामॅन आहे तर तुम्ही ते जर रिलॅक्स केलं तर तुरंत तुम्हाला तिथं ते जिथे कसं होतं की ज्यावेळेला तुमचा मसल फटीग होतो म्हणजे काय होतं की तिथे तुमचं एक लॅक्टिक ऍसिड एक प्रकारचं ऍसिड असतं ते तयार होत असतं आणि तिथं ऑक्सिजनची मात्रा कमी गेल्यामुळे कमी प्रमाणात जात असल्यामुळे तिथे आपल्याला फटिगनेस जाणवतं. जर आपण तो जो मायोफेसिया आहे जो जिथे मसल आणि बोन तुमचा अटॅच झालेला आहे ते जर आपण त्याला म्हणतो आपण टेंडन, तर ते जर आपण रिलीज केलं तात्पुरतं तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे, ऑक्सिजनची मात्रा प्रोव्हाइड होणार आहे आणि तुम्हाला एका सेकंदात तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे पूर्ण त्याच्यामध्ये.
म्हणून सर्वात पहिलं तुम्हाला ते एक टेक्निक मी तुम्हाला नंतर कधी जर सांगेन. सर्वात पहिले इंजुरी न होण्यासाठी तुम्ही वॉर्मअप करा आणि ज्या ज्या टेक्निक आहेत, रिलीफ टेक्निक, मसाज असेल, तुम्ही मसाज पण तुम्ही करू शकता. तुम्ही ह्या काळजी घेतल्या पाहिजेत. ओके. तर इथे एक लेडी आपल्याला जॉईन झालेल्या मानसिंग मॅम. तर त्यांना ऍक्च्युली 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे होते, की डी विटामिनचं महत्व काय आहे? आणि जसं आपलं मध्ये मुद्दा होता की लंच टाइमच्या वेळेस जर वेळ मिळत नसेल तर मग त्या कॅरी करतात काही ड्रायफ्रुट्स आणि हे, तर ते चालू शकेल का? ओके. 2 क्वेश्चन आहेत मला वाटतं इथे. एक म्हणजे व्हिटॅमिन डी आणि लंच मध्ये ते काय कार्य करतात? लंच मध्ये ड्रायफ्रूट कॅरी. ड्रायफ्रूट असतात त्यांच्याकडे, तर ते चालू शकतं का? म्हणजे ते कितपत लंच दरम्यान, म्हणजे आता आपण लंच टाइमला जर जेवत नसू तर मग ते जर खाल्लं गेलं मध्ये मध्ये तर चालू शकतं का? आणि त्यांचा पहिला प्रश्न होता की डी विटामिनचं महत्व काय आहे? ओके. सर्वात पहिला मी व्हिटॅमिन डी बद्दल बोलेन. तुम्ही पाहिलं असेल की त्यावेळेला लहान मूल जन्माला येतं त्यावेळेला नाही, बोला सर, बोला. त्यावेळेला त्यांना आपण म्हणतो की त्याला कवळ्या उन्हामध्ये सकाळी ठेवलं पाहिजे कारण डी विटॅमिन्स मिळतात. मेन म्हणजे डी विटॅमिनचं फंक्शन आहे की जर तुमच्या बॉडीमध्ये डी विटॅमिनची कमतरता असेल तर कॅल्शियम ऍब्झॉर्ब साठी खूप डिफिकल्ट होतं ते. तर व्हिटॅमिन डी ची तुमच्या बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात असेल तर तुम्ही कॅल्शियम जे एक प्रकारचं मिनरल आहे त्याच्या ऍब्झॉर्प्शन साठी खूप महत्वाचं आहे. जर तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम ऍब्झॉर्ब होणार नाही आणि कॅल्शियम रिलेटेड जे तुम्हाला जे डिसीज आहेत जे बोन रिलेटेड असतील आणि काही तुमचे बॉडीमध्ये जे मसल फंक्शन होतात तिथे कॅल्शियमची गरज असते, तिथे तुम्हाला कुठेतरी अडथळा येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डी हे तुम्हाला सकाळच्या सूर्यप्रकाशातून, काही रिसर्च असे पण सांगतात की व्हिटॅमिन डी हे सकाळच्या याच्यामध्ये असतात ना, असं काही नाहीये. तुम्ही 1-2 पदे पण याच्यामध्ये पण घेऊ शकता. डिपेंड किती उन्हाची तीव्रता आहे त्याच्यावरती आहे. आणि तुम्हाला खाण्यामधून जे तुमचे नॉनव्हेज वगैरे फिश असेल, मीठ असेल याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतात त्याच्यामध्ये. तर तुम्ही त्यातून ते कम्प्लीट करू शकता. आणि त्याची जी क्वांटिटी आहे प्रत्येकाला वेगवेगळी आहे. दुसरा गोष्ट आहे की लंच मध्ये आम्ही ड्राय फ्रुट्स यूज करू शकतो का, वापरू शकतो का किंवा खाऊ शकतो का? तर नक्की खाऊ शकता, पण कोणते ड्राय फ्रुट्स तुम्ही खाता याच्यामध्ये महत्वाचं आहे. जर बदाम खात असाल तर बदाममध्ये न्यूट्रिएंट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. बदाममध्ये प्रोटीन्स आहेत, चांगल्या प्रकारचे ऑइल्स आहेत आणि त्याच्यानंतर अक्रोड आहे. अक्रोडमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. सहसा न्यूट्रिएंटच्या कम्पेअर जर आपण करायला गेलो की बदाम असेल तर सहसा बदाममध्ये प्रोटीन आणि ऑइल आहे आणि विटॅमिन्स पण आहेत. तर सहसा आपण ऑइल आणि प्रोटीन आणि विटॅमिन्स हे कधी खाल्लं पाहिजे दिवसभरामध्ये ह्याचा पण एक डिपेंड आहे. प्रोटीन जे आहे बदामामध्ये हे थोडस स्लो ऍब्झॉर्ब प्रोटीन आहे आणि प्रोटीन मध्ये पण प्रकार असतात की अमायनो ऍसिडची चेन असते. तर ऍज कम्पेअर टू नॉनव्हेज आणि जे ड्राय फ्रूट आहे याच्यामध्ये जे अमायनो ऍसिडची जी चेन आहे ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे बदाम हे तुम्ही आफ्टर वर्कआउट तुम्ही खाऊ शकता किंवा लंच मध्ये सुद्धा खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. एक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे इथे. डिपेंड करतं की ड्रायफ्रूट तुम्ही कोणत्या पद्धतीचे खाता, कोणते खाता त्याच्यामध्ये. ओके. हा, सो ग्रेट सर. हा म्हणजे थॉट खरंच चांगला आहे की तुम्ही जे आता अक्रोड आणि या गोष्टींच्या बद्दल बोललात हे खरंच लोकांनी कॅरी करणं गरजेचं आहे इथे. अजून एक प्रश्न असा आहे आपल्याला. एक सेकंड, तुम्हाला सर फायनल एक प्रश्न घेतो, कारण एक प्रश्न आपला हा वेडिंग रिलेटेड मला वाटला म्हणून मी घेईन. करमरकर साहेब विचारतात. या त्यांचा एक प्रश्न असा आहे की नीड टू नो सोल्युशन फॉर नी पेनचं सोल्युशन ते आपल्याला विचारतायत सर इथे. ओके. नी पेन मी तुम्हाला सांगेन की जास्तीत जास्त करून बॉडी पेन का होतात तर आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. बरोबर. म्हणजे कामाच्या पद्धती आपल्या चेंज झालेल्या आहेत. फिजिकल ऍक्टिव्ह नाहीये आपण.
फिजिकल ऍक्टिव्ह नाहीये, एक्सरसाइज नाहीये, त्यामुळे आपली ओबेसिटी वाढत चाललेली आहे. ओबेसिटी वाढल्यामुळे फॅट पर्सेंटेज जास्त झालेलं आहे आणि मसल पर्सेंटेज कमी झालेलं आहे. म्हणजे जे की मसलचं आपलं फंक्शन एक आहे की आपल्या जॉईंटला स्टेबल करणे, आपल्या जॉईंटला सपोर्ट करणे. मसल पर्सेंटेज कमी झाल्यामुळे, वजन वाढल्यामुळे, आपण एकाच पोझिशन मध्ये बसल्यामुळे आपल्या पूर्ण जॉईंट वरती पूर्ण लोड येत आहे. त्यामुळे आपले बॅक पेन असेल, नी पेन असेल, नेक पेन असेल, ते याच्यामुळे होत आहेत. आणि आपले मसल इनबॅलन्स असल्यामुळे पण आपल्याला इंजुरीचे चान्सेस खूप असतात. कारण की जिम मध्ये जरी गेल्यानंतर आपण सगळे मसल कधीच ट्रेन करत नाही. म्हणजे प्रत्येकाला जो आवड आहे की बऱ्याच जणांना असं असतं की बायसेप दाखवायचं आहे म्हणून आपण फक्त बायसेपचीच एक्सरसाइज करतो आणि त्यामुळे आपण याच्यामध्ये दोन मसल असतात की बायसेपच्या अपोजिट साइड पण ट्रायसेप पण असतो. तुम्ही जर बायसेपला नुसता ट्रेन केला तर ट्रायसेप मधले पण तुमची जी स्ट्रेंथ आहे ही कमी होणार आहे आणि यामुळे तुम्हाला मसल इनबॅलन्स होणार आहे. म्हणजे की बायसेप मी एल्बोला फ्लेक्शन करतोय तर एल्बो फ्लेक्शन करताना माझा बायसेप वर्क होते, पण तुम्ही जर ट्रायसेप पण याच्याबरोबर वर्क केला पाहिजे, कारण एक्सटेन्शन होताना तुमचा ट्रायसेप पण याच्यामध्ये वर्क होते. तर तुम्ही अपोजिट मसल जर स्ट्रेनिंग नाही केले तर मसल इनबॅलन्समुळे तुम्हाला इंजुरी चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ट्रेनिंग करताना तुम्ही ऑल ओव्हर मसल, म्हणून मी अजून सांगतो की फिटनेस वरती लक्ष द्या. शोल्डर मध्ये जरी बघितलं आपण, शोल्डर मध्ये 3 मसल आहेत, 1, 2, 3. फोटोग्राफर साठी सांगतोय मी, जास्त करून 2च मसल ट्रेन करतात. म्हणजे तुम्ही बॉडी बिल्डर जरी बघितले किंवा नॉर्मल पर्सन जर बघितलं तर हे 2 मसल दिसतात जास्त. त्याच्याबरोबर या साईडला एक मसल असतो तिसरा, हा मसल कोणालाच दिसत नाही. जे ऑलिम्पिक प्लेयर्स असतात, रेसलिंग असेल, ऑल ओव्हर प्रत्येक याच्यामध्ये त्यांना हे पूर्ण प्रॉपर त्यांचा हा मसल दिसतो. म्हणजे की मसल इनबॅलन्समुळे इंजुरीचे चान्सेस जास्त आहेत. बॉडी अजून दुसरे कारण आहे की एक म्हणजे मसल स्ट्रेंथ तुम्ही इम्प्रूव्ह करा, पूर्ण सगळे मसल स्ट्रेनिंग झाले पाहिजे. दुसरे म्हणजे बॉडी फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे तुमचे इंजुरीचे चान्सेस जास्त आहेत. आणि चौथं म्हणजे ओबेसिटी, तिसरं म्हणजे ओबेसिटी, जे की वजन वाढल्यामुळे तुमच्या जॉईंट वरती तुमच्या लोड येतो. आणि चौथं अजून एक असं आहे की तुम्ही तुमची लाईफस्टाईल, तुम्ही फिजिकल ऍक्टिव्ह राहा. जर तुम्ही बेड बसून जर काम करत असाल तर त्याला तुम्ही व्यवस्थित तुम्ही मध्ये आधी तुम्ही हालचाली ठेवल्या पाहिजे. आणि लास्ट 5वी गोष्ट म्हणजे न्यूट्रिशन. आहारामध्ये प्रोटीन जाणं खूप गरजेचं आहे, कारण प्रोटीन जर नसेल तर तुमचे मसल डेव्हलप होणार नाहीये आणि मसल डेव्हलप नसेल तर तुमची इंजुरी होण्याचे चान्सेस 100% आहे. करेक्ट सर. सो मला वाटतं आत्ताचे प्रश्न जे आहेत ते बाकीच्या सगळ्यांनी तुम्हाला धन्यवाद दिलेत की सर तुम्ही आलात, मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. अनफॉर्च्युनेटली आपला तो कॉल कट झाला, पण तुम्ही एकच छान काहीतरी मोटिवेशनल आमच्या सगळ्या मित्रांना सांगा, जेणेकरून त्यांना थोडंसं मोटिवेट होता येईल परत एकदा. आणि फिटनेस बाबतीत जसं ते आर्टला त्यांच्या डेव्हलप करतायत तसंच फिटनेसला पण ते डेव्हलप करतील, असं काहीतरी तुम्ही त्यांना एक मार्गदर्शन करा. नंतर आपण मग ही मीटिंग संपूया. नक्कीच सर. मी माझ्या आयुष्यातल्या मध्ये जे 10-11 वर्षामध्ये जो अनुभव आलेला आहे, लोकांशी जे मी कम्युनिकेशन केलेलं आहे, याच्यामध्ये मला जे जाणवलं त्याचा मी छोटासा एक संदेश मी इथे देईन की सर्वात महत्वाचा, लोकांना वेळ नाहीये असं आपण म्हणतो एक्सरसाइज साठी. तर तुम्ही जर आत्ता वेळ जर नाही तुम्ही काढला तर तुम्हाला नंतर तुम्ही 40-45व्या वर्षी तुम्ही घरी बसून खुर्चीवरती काढणार आहे. तुम्हाला इंजुरी, तुम्हाला डिसीज, बीपी असेल, डायबिटीज असेल, याचं प्रमाण तुम्हाला नक्कीच वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे 20 मिनिटं का असू दे, पण 20 मिनिटं तुम्ही एक्सरसाइज करा. न्यूट्रिशनच्या बाबतीत तुम्ही न्यूट्रिशन, आपल्याला भरपूर प्रकारचे आजूबाजूला फूड्स अवेलेबल असतात, त्यातून तुम्ही चांगलं काय आहे, कशातून न्यूट्रिएंट मिळतात हे चॉईस करून तुमच्या आवडीचा पदार्थ खाऊन तुम्ही फिट राहू शकता. असं नाही की तुम्ही वेडिंग शूटला गेला आहे तर काही पौष्टिक नसतं, तिथे भरपूर प्रकारचे चांगले फूड्स पण असतात. आईस्क्रीम तर खायचंच आहे तुम्हाला, मी आईस्क्रीम खाऊ नका असं म्हणत नाहीये, किंवा तुमचे आवडते पदार्थ मी खाऊ नका असं म्हणत नाही, पण ते खाऊन तुम्ही बाकीचा पण तुम्ही त्याच्यातून न्यूट्रिएंट्स पण तुम्ही गेले पाहिजेत. तर याची काळजी घ्या. फिजिकल ऍक्टिव्ह राहा. इंडियन फूड खावा. इंडियन फूड मध्ये सिजनेबल जे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, याचे प्रमाण चांगलं तुमच्या शरीरामध्ये ठेवा.
जेणेकरून तुम्ही फिट राहाल. थँक्यू. आणि एक लास्ट प्रश्न एका सरांना होता, तो मी मगाशी विसरलो विचारायचा. बेली फॅट मगाशी तुम्ही म्हटलात की ते आपण क्रंचेस करून जात नाही जनरली. तर बेली फॅट हा जो आहे हा म्हणजे जनरल फॅट आपण कसा त्याला हे करू शकतो, म्हणजे जनरल ज्यांना बेली आहे त्यांनी तो फॅट कसा रिड्यूस करायचा, असं त्यांचा प्रश्न होता. म्हणजे थोडक्यात तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल सर त्याचं. येस. मी अजून सांगेन की ऍक्च्युली खरंच जिमला जायची काही गरज पण नाहीये सध्या. जिम यासाठी, आता मी एक ट्रेनर असून मी तरी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतोय की जिमला यासाठी नाही जायचं की खरं पाहिलं तर आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे आता हे जिम वगैरे आलेले आहेत. पहिल्या काळामध्ये तुम्ही लोक पाहिले तर काही काम, घरचे काम वगैरे करून इकडून म्हणजे कोणतंही समजा तुम्हाला काही गोष्ट आणायची असेल तर ते चालत जायचे 2-2, 3-3 किलोमीटर. पण आता आपल्याला रस्ता पलीकडे क्रॉस करायचा असेल तर आपण गाडी काढतो, यू टर्न घेतो आणि तिथून किराणा मालातून काहीतरी गोष्टीतून परत घरी येतो. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे. सर्वात महत्वाचं फिजिकल ऍक्टिव्ह राहा जर तुम्हाला लॉंग टर्म गोल अचीव्ह करायचा असेल. जिम तुम्ही अर्धा तासच करा, पण फिजिकल ऍक्टिव्ह राहा. फिजिकल ऍक्टिव्ह मध्ये तुम्ही स्टेअर असतील ते वरती खाली, जर लिफ्टचा वापर कमी करा. घरामधून पाण्याचा ग्लास स्वतः आणा. दरवाजाची बेल वाजली तर स्वतः ते उचलून हे करा. घरातील झाडून असेल, भांडी घासायची असेल भांडी घासा. कपडे धुवायचे असतील तर कपडे पण तुम्ही तिथे धुवू शकाल. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या तर तुम्ही लॉंग टर्मचा तुमचा गोल अचीव्ह करू शकाल. तुमच्या बेलीवरती थोडं सुद्धा फॅट राहणार नाही, हे मी तुम्हाला याची गॅरंटी देतो. नक्की. मस्त सर. म्हणजे आता मी इथे त्याला ऍड ऑन असं करीन की फोटोग्राफर्सनी काय करावं लागेल, तर ते जे असिस्टंटला जे सांगतात की लाईट हलव किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या जर आपण तिकडनं तिकडे गेलो तर पायाची हालचाल पण होईल आणि इनफॅक्ट बेलीचा जो फॅट आहे हा आपण कमी करण्यात आपण कुठेतरी मदत होईल त्याला. 100% आणि ती बॉडीला आपल्या सवय लावून घेतली पाहिजे. खरं म्हटलं. ट्रू सर, ट्रू. Yes. सर तुम्ही खरंच आम्हाला खूप मौल्यवान टाइम दिलाय, म्हणजे शूट सिक्रेटला आणि आमच्या सगळ्या फोटोग्राफर मित्रांना खूप तुम्ही महत्वाचा वेळ दिलाय आज आणि महत्वाचं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी परत एकदा तुमचे आभार मानतो. आणि थोडासा टेक्निकल इश्यू आपला आला पण दॅट्स ओके. आपण घर बसल्या हे सगळं करतोय आणि लॉकडाऊनच्या काळात आपण करतोय, ह्याचा मला जास्त अभिमान आहे. असे आपण जनरली सगळ्यांना भेटतोच आणि आपण बोलतोच, पण आता हे माध्यम आत्ताच्या घडीला हे लोकांना फार जास्त महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मी परत एकदा तुमचे आभार मानतो आणि लवकरच आपण पुण्यात जसे मागे भेटत होतो तसे एकदा परत भेटूयात. आणि फिटनेस बद्दलचं हे क्रेज, फिटनेस बद्दलची ही आवड, हे प्रेम आपण असंच कायम ठेवू, जेणेकरून भविष्यात देखील मला तुमची कधीतरी एका ठिकाणी मदत लागणार आहे. आमच्या फोटोग्राफर्स मोठे गॅदरिंग असतात त्यावेळेस आम्ही डेफिनेटली तुम्हाला इन्व्हाइट करू ऍज अ चीफ गेस्ट म्हणून, की जिकडे तुम्ही या आणि फोटोग्राफर्सला थोडंसं मोटिवेट करा फिटनेस बद्दल. सो धन्यवाद सर मनापासून. धन्यवाद सर. फिटनेस वरती बोलेल तेवढे कमीच आहे, पण जरी काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्हाला मेसेज आले तर तुम्ही ते मला फॉरवर्ड करा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मदत होईल. धन्यवाद सर. तुमचं इंस्टाग्राम हँडल आणि तुमचं हे नंबर मी लोकांशी आता शेअर करतोय या युट्यूब चॅनलला. सो तुम्हाला इन फ्युचर काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. तुम्ही शूट सिक्रेटला टॅग करा, जेणेकरून जी मंडळी आता मिस झालेली आहे ती परत तुम्हाला रिजॉईन करतील. नक्की सर. नक्की. धन्यवाद. धन्यवाद सर. डन सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. भेटू लवकरच पुण्यात.